नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दिनांक 23 मे 2024 गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आलेला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर आलेचे दर हे आपल्याला बरेच दिवसापासून या ठिकाणी तेजीमध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात. तर ही तेजी आपल्याला कायम राहण्याची शक्यता आपल्याला वर्तवण्यात येत आहे. कारण आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सातारा आले या ठिकाणी आपल्याला भरपूर लागवड या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न होत आहे. त्याचबरोबर मालाची आवडी या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळालेली आहे. तर सातारा आल्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे दर पण या ठिकाणी आपल्याला मिळालेला आपल्याला पाहायला मिळते. तर हे दर आपल्याला कायम तेजीत राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला या ठिकाणी क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये कोणता बदल होतोय का ते आज तर पाहूयात की आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर आल्यासाठी मिळालेला आहे. त्याचबरोबर आल्याचे दर हे आपल्याला तेजीत राहण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता आल्याची मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आले पण पाहायला मिळालेलं आहे. तर सातारा आले या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. तर पाहू शकता क्वालिटी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आले पाहायला मिळते. तर आल्याची आवक आपण पाहू शकता पोत्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सातारा आले पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळालेला आहे. तर कमी क्वालिटीमध्ये जर आला असेल तर आपल्याला कमीत कमी दर जो आहे तो 50 रुपये किलोपासून ते 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर आल्याचे दर हे कायम आपल्याला स्थिर राहत आहेत का? त्याचबरोबर आता महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आल्यासाठी लागवडीसाठी बियाणे या ठिकाणी वापरण्यात येत आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी चांगला बदल बऱ्याच दिवसापासून आपल्याला आल्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. तर आल्याची आवक आपण पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी दरामध्ये कोणताही बदल होणार नाही याची शक्यता आपल्याला पाहण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो क्वालिटी आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला आले पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपण पाहू शकता. आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहे. क्वालिटी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पण आले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर दर जे आपल्याला आल्यासाठी मिळत आहेत त्याचबरोबर जे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी पाहायला मिळालेलं आहे. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला कायम तेजी राहण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता सातारा आला आहे कमीत कमी आपल्याला या आल्यासाठी आपल्याला साधारणतः 70 ते 80 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. आणि 1 नंबर क्वालिटीमध्ये आले असेल तर साधारणतः ते आले पण पाहू शकता कमीत कमी 80 ते 90 रुपयाच्या रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला आलं पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला 100 रुपये किलोपर्यंत जास्ती असते क्वालिटी आपण या आल्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. तर दर कायम तेजीत राहण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर असेच दर या ठिकाणी आपल्याला दिवाळीच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जरी दर या ठिकाणी उतरले तरी साधारणतः जास्तीत जास्त 60 ते 70 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर यावर्षी मिळू शकतो.